तर नमस्कार मित्रांनो, मी वडील स्वागत असं तुमचा आपल्या एक मित्रांनो. आज हा आमच्या नांदगाव वाघाच्या वाडीचो हरिनाम सप्ताह, जो मागच्या वर्षी तुम्ही व्हिडिओ बघितलाच असलास, नाही बघितला तर जाऊन पहिलं बघा आधी. तर तोच दरवर्षीप्रमाणे कार्तिक एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी, म्हणजे देवउठणी एकादशी म्हणजे विष्णुदेव हे 4 महिन्यानंतर जागे होतात निद्रेतून. तर त्याच प्रकारे त्याच दिवशी साजरा केला जाता. तसं आज आमच्या नांदगाव गावच्या नांदगाव वाघाच्या वाडीचा आज सप्ताह. आमच्याकडे कसे सगळे चाकरमाने जे असतात मुंबईत पुण्यात राहणारे, हे दरवर्षीप्रमाणे सप्ताहात येतात, खास सप्ताहात येतात. तुळशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी आमच्याकडे सप्ताह असतो दरवर्षी एकादशी. ते पेंटर आहेत बुवा आणि बसल्यात ह्याच्या, म्हणजे पहिलाच भजन अजून चालू आहे. असं पूर्ण दिवसभर असतात 7 प्रहर दिवसाचे. उद्या सकाळी जेव्हा सुरू झालं त्याच टाईमला संपता. हे बघा माझा भाऊ हा इकडे बसला तो, हो बघा हो. आणि इकडे गोंडे आणि माळ आणि लावतात. अजून काम सुरू आहे, सजावट सुरू आहे अजून. मी पण थोडं आता काम करतोय, नाहीतर माका शिवाय भेटले फक्त व्हिडिओ करतोय म्हणून. तर बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ हळूहळू. काहीतरी असं बाजू ग्रीन ग्रास बीस असे ठेवू पाहिजे ना. चले बुवा घेतले होता पापी आणि दृष्ट, विठुरायाची पंढरी. भक्ती करून धन्य झाली, भक्ती करून धन्य झाली, भक्ती करून धन्य झाली, भक्ती करून धन्य झाली. मंदिरात काय दिली, मंदिरात काय दिली, Hare
तर आता रात्र तर झाली असं समथिंग 9:30-10 वाजले आहेत आता. आणि आता याच्यानंतर भजना बाहेरची चालू असतात आमच्याकडे. रात्री 9 वाजले असून सकाळी 4-5 वाजेपर्यंत जशी येतील तशी बाहेरची भजनं असतात. काही बाजूच्या वाड्यांची असतात, सगळं भजनं असतात. आणि बघूया भजनातून मला एवढं रेकॉर्ड करून नाही जमणार, कारण मागच्या वर्षी खूप केलं आहे मी. तर यावर्षी थोडा बाजूचा पण दाखवूया, बाहेरची दुकानं, परत दिंडी, आणि दिंडीनंतर थोडी मजा आणि दाखवूया. बघू कसं जमतं आता. यहाँ से देख के इन दो लोगों को जास्त नसता गर्दी, यात्रा नाही, सप्तो असता आणि जास्त लोक नसल्यामुळे दुकानं पण नसतात एवढी. आतमध्ये आता भजन चालू आहे मधलेवाडीच्या, बाजूचीच वाडी आहे आमची, नांदगाव मधलेवाडी. होय होय. जीव घेऊन पळतो मग येताच कशा. अरे थांब ना बाबा, घेऊ दे. हे बघा सगळे पाणीपुरी खातात आता. मी तर खायत नाही, तुमका माहिती हा की नाही माहीत नाही, पण मी खायत नाही पाणीपुरी. त्याच्या मागे एक वेगळी स्टोरी आहे, ती कधीतरी मी सविस्तर सांगेन.
नाही बघायचं काय चालू होतं बघा. अरे करताय ना, थांब ना.
तर आजच्या रात्री जाऊयात आपण, सकाळी येऊया, समाप्ती घेऊया हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीक. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट जा काय वाटत तर करा. तर चला उद्या सकाळी येऊया समाप्तीसाठी. तर तुमका सगळ्यांका आधी शुभ सकाळ. चला आता आमच्या 7 प्रहरांच्या हरिनाम सप्ताहाची समाप्ती आहे आणि आता सगळे नारळ नाही ठेवणार. रखवालीचे नारळ असतील किंवा गाराण्याचे नारळ जे काय असतील ते ठेवणार. त्याच्यानंतर आता भजन संपणार, आरती होणार, गाराणं होणार आणि समाप्ती होणार सप्ताहाची. तर बघा पूर्ण व्हिडिओ आणि आवडतं तर लाईक शेअर आणि कमेंट करा. जगदोद्धारा हरी विठ्ठला, जगदोद्धारा हरी विठ्ठला. पंढरीनाथ विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला.
प्रत्येकात तुका नारळाचा फळ ठेवलेला असा त्याचप्रमाणे या ठिकाणी तो मालक ते काही फळ ठेवलेला असा हवाई तो मालक ते काही फळ ठेवलेला असा चव्हाण अधिकारी महाराजा समर्थात ते काही फळ ठेवलेला असा ते काही फळ ठेवलेला असा रामेश्वर तुका महाराजा फळ ठेवलेला असा मान्य करून घ्या हो कार्यक्रम आतापर्यंत वेळावेळीपणे आयदा लेकरांनी पूर्ण केलेले हा मान्य करून घ्या कोणाच्या अचूक चुक्या अपराध घडले असतील क्षमा करा काय खोटा नाटा जर हा या ठिकाणी इला असला तर बाहेर उडून द्या असलेल्या लेकरांना एकत्र नांदवा कोणाच्याही मनात किलबिश न येता पुन्हा गोविंदांनी सगळी लेकरां नांदावली असत त्याप्रमाणे असलेल्या लेकरांची रखवाली कर प्रत्येकाने आपल्या परीने आपापली नारळाची फळ रखवालीची ठेवलेली असत मान्य करून घ्या कसल्याही गोष्टीत कोणा काही किंचित त्रास होता नाही धंदो उद्योग करता असत त्याच्यात त्यांना जास्ती बरकती धंदो करता असत त्याप्रमाणे त्यांना कामाधंद्यात बरकती जी काय तुझ्या शिक्षणातली तुझ्या या वाडीतली लेकरं असत त्या कामात आवर्जून हजेरी त्यांची लागलेली असता ती नोकरी धंद्यात निमित्तान मुंबईत असतात त्यांच्या नोकरी धंद्यात त्यांचा यश दी कसल्याही गोष्टीत त्या ठिकाणी त्यांचं एकोपण नांदव आणि ही जी काय तुझी वेळोवेळी सेवा चांगली केलेली ती मान्य करून घे आणि असलेल्यांचं रक्षण कर रे महाराजा